नमस्कार. या सखोल विश्लेषणात आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याशी अगदी घट्ट जोडलेला आहे. तो विषय म्हणजे आपली सकाळ. आज आपण आधुनिक सकाळ आणि प्राचीन शहाणपण यांची थोडी तुलना करून बघणार आहोत. चला तर मग थेट सुरुवात करूया आणि समजून घेऊया की रोज सकाळी आपण नेमकं काय गमावत आहोत. सकाळी डोळे उघडतात सर्वात आधी आपण काय पाहतो? अंधारात चमकणारे मोबाईलची स्क्रीन, बरोबर ना? आणि हे चित्र आपल्याला अगदी अचूकपणे दाखवून देतं की कसं आपण आपल्या आंतरिक शांततेचा बळी देऊन केवळ माहितीचा आणि तणावाचा भडीमार स्वतःवर करून घेत आहोत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण आजच्या आकडेवारीनुसार जगभरातले जवळपास 30 ते 40% लोक अपुऱ्या झोपेने आणि तणावाने त्रस्त आहेत. हजारो वर्षांपूर्वी मात्र चित्र अगदी वेगळं होतं. लोक सर्वात आधी निसर्गाशी जोडले जायचे, सूर्याचं दर्शन घ्यायचे. आजच्या आधुनिक जगात माहितीचा तर महापूर आलाय, पण आपली आंतरिक शांती मात्र कुठेतरी हरवत चाललीये. प्राचीन भारतीय जीवनशैलीमध्ये एक अत्यंत प्रभावी आणि सुंदर व्यवस्था होती, जिला दिनचर्या असं म्हटलं जायचं. आता दिनचर्या म्हणजे केवळ सकाळी उठून करायच्या सवयींचा संच नाहीये बरं का, तर ती निसर्गाशी पूर्णपणे एकरूप होण्याची एक अद्भुत पद्धत आहे. ही दिनचर्या आपलं शरीर, मन, आपले हार्मोन्स, पचनसंस्था आणि झोप या सर्वांना निसर्गाच्या चक्राशी अगदी तंतोतंत जोडते. आपल्या आजच्या जीवनशैलीने आपल्याला या नैसर्गिक चक्रापासून पूर्णपणे तोडून टाकलं आहे. आजच्या या कृत्रिम प्रकाशात जगताना आपल्याला इतका ताण का जाणवतो, याचं मुख्य कारण इथेच दडलेलं आहे. आता आपण हे कसं काम करतं ते पाहूया. प्राचीन ग्रंथानुसार सूर्योदयापूर्वीची जी 90 मिनिटं असतात ना, ती अत्यंत शक्तिशाली असतात. यालाच आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो. आपल्या महाराष्ट्रात पहाटेच्या परंपरेला किती वेगळं आणि आध्यात्मिक महत्त्व आहे हे आपल्याला माहितीच आहे. या 90 मिनिटांच्या वेळेत आपली मज्जासंस्था सर्वात जास्त ग्रहणशील असते. पहाटे 4 ते 5च्या दरम्यान हवा एकदम हलकी असते आणि मन अत्यंत शांत असतं. या काळात निसर्गाची स्पंदनं अगदी वेगळी असतात, जी आपल्या शरीरासाठी अक्षरशः एका टॉनिकसारखं काम करतात. पण इथे एक अतिशय रंजक प्रश्न निर्माण होतो. झोपेतून जाग आल्यावर आपण लगेच अंथरुणातून बाहेर उडी का मारू नये? आजकाल आपल्याला त्या कर्कश अलार्मच्या आवाजाने दचकून उठण्याची आणि लगेच धावपळ सुरू करण्याची सवय झाली आहे. पण जेव्हा आपण नैसर्गिक लयीनुसार नसपता असे अचानक आणि वेगाने उठतो, तेव्हा शरीरावर नेमका काय परिणाम होतो याचा विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे. उठल्यावर काही मिनिटं केवळ शांत पडून राहणं, आपल्या श्वासावर आणि हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष केंद्रित करणं खूप आवश्यक आहे. यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही प्राचीन सराव पद्धत आजच्या आधुनिक विज्ञानाशी अगदी तंतोतंत जोडते. आजचे न्यूरोसायन्स, ज्याला गट ब्रेन कनेक्शन म्हणतं ना, तेच आपल्या प्राचीन परंपरांनी हजारो वर्षांपूर्वी अचूकपणे ओळखलं होतं. सकाळी उठल्याबरोबर आपण इतकी बाह्य माहिती मेंदूत कोंबतो की आपल्या शरीराचा तो नैसर्गिक आवाज ऐकणंच आपण बंद करून टाकतो. आता आपण आंतरिक शुद्धीकरणाकडे वळूया. आज बघितलं तर अब्जावधी डॉलर्सची टूथपेस्ट इंडस्ट्री उभी आहे, पण प्राचीन पद्धतीत तांब्याच्या भांड्यातील पाणी आणि नैसर्गिक औषधी वनस्पतींना अधिक महत्त्व होतं. सकाळी पाणी पिणं म्हणजे केवळ तहान भागवणं नव्हतं, तर ती आपली पचनसंस्था सक्रिय करण्याची एक पद्धत होती. आपलं तोंड हे केवळ दातांसाठी नाही, तर ते संपूर्ण पचनसंस्थेचं मुख्य प्रवेशद्वार आहे. म्हणूनच महाराष्ट्रात गुढीपाडव्याला किंवा पारंपरिकरित्या दात घासण्यासाठी आपण जी कडुलिंबाची काडी वापरतो ना, त्यामागे संपूर्ण शरीराचा आरोग्य राखण्याचं एक खूप मोठं विज्ञान दडलेलं आहे. आता आपण एक अशा टप्प्यावर आलो आहोत जो कदाचित ऐकायला थोडा वादग्रस्त वाटेल, पण तो अत्यंत रंजक आहे. प्राचीन दिनचर्येचा हा भाग आपल्या संवेदना आणि मज्जासंस्थेशी जोडलेला आहे. आधुनिक काळात हा सराव कदाचित थोडा विचित्र वाटू शकतो, पण यामागील विज्ञान समजून घेतलं तर तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. आता इथली तुलना बघा, खूपच मनोरंजक आहे. आधुनिक काळातील संवेदनांचा अतिरेक आणि प्राचीन पद्धतीची काळजी यांची थेट तुलना केल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आयुर्वेदात तिळाच्या तेलाला इतकं महत्त्व का दिलंय? नाक किंवा तोंडात थोड्या तेलाचा वापर मज्जासंस्था शांत करण्यासाठी केला जात असे. आणि विशेष म्हणजे आजचे आधुनिक विज्ञानसुद्धा नाक आणि मेंदू यांच्यातील याच संबंधांवर सखोल संशोधन करत आहे. जर आपल्या संवेदना सतत अतिउत्तेजित असतील तर मन नेहमीच अस्वस्थ राहील, हे प्राचीन काळातच अगदी अचूक ओळखलं गेलं होतं. क्रमांक 1, हा आकडा कशाचा आहे माहिती आहे? हा आकडा दर्शवतो सर्वात महत्त्वाचं जैविक घड्याळ, जे आपल्या सर्वांमध्ये सामायिक आहे, आपला सर्कॅडियन रिधम. आपलं शरीर एका विशिष्ट नैसर्गिक तालानुसार काम करतं
आणि इथूनच सुरुवात होते सकाळच्या सूर्योदयाकडे पाहण्याच्या एका अत्यंत प्रभावी विज्ञानाची. सकाळचा सूर्यप्रकाश शरीरासाठी किती महत्वाचा आहे हे पाहणं खरंच रंजक आहे. सूर्यप्रकाश केवळ उजेड देत नाही, तर तो आपला मुख्य सर्कॅडियन रिधम रिसेट करतो. विचार करा, हजारो वर्षांपूर्वी कुठलंही आधुनिक विज्ञान अस्तित्वात नसतानाही आपल्या पूर्वजांना हे अंतर्ज्ञानाने माहीत होतं की सूर्यप्रकाशामुळेच रात्रीच्या झोपेसाठी आवश्यक असलेलं मेलाटोनिन आणि दिवसभर आपल्याला फ्रेश ठेवणारं सेरोटोनिन योग्य प्रकारे नियंत्रित केलं जातं. आधुनिक विज्ञानाने जे आज सिद्ध केलंय ते प्राचीन दिनचर्येत आधीच अतिशय सुंदररित्या गुंफलेलं होतं. आता थोडं स्नानाच्या संकल्पनेकडे वळूया. मला सांगा, आपली त्वचा ही केवळ एक संरक्षक आवरण आहे की एक जिवंत आणि श्वास घेणारा अवयव आहे? आजकाल आपण त्वचेवर फक्त वेगवेगळे रासायनिक उत्पादनांचे थर लावत असतो. पण खरंच आपल्या त्वचेला या सगळ्यांची गरज आहे का, याचा नव्याने विचार करण्याची नक्कीच वेळ आली आहे. आजकाल बाथरूममध्ये कृत्रिम सुगंध आणि रासायनिक बॉडी वॉशेसचं एक मोठं साम्राज्य उभं राहिलंय. पण आपल्या पारंपरिक पद्धती आठवून बघा बरं. कोमट पाणी, तेलाची मालिश आणि विशेषतः दिवाळीत आपण जे उठणे किंवा डाळीचं पीठ नैसर्गिक स्क्रब म्हणून वापरतो ते किती फायदेशीर होतं. त्वचा हा एक जिवंत अवयव आहे हे प्राचीन व्यवस्थेने ओळखलं होतं. पण या रसायनांच्या नादात आपण आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता खरोखरच विसरलो आहोत का, हा विचार करायला लावणारा मोठा प्रश्न आहे. आता आपण या विश्लेषणाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि भावनिक वळणावर आलो आहोत. आरोग्य म्हणजे केवळ आजारांचा अभाव नाही, हा विचार खूपच सखोल आहे. दिनचर्येचा मूळ हेतू केवळ एखादा यांत्रिक दिनक्रम पाळणं किंवा आजार टाळणं हा कधीच नव्हता. तर त्याचा मुख्य उद्देश स्वतःबद्दलची सजगता आणि परिपूर्ण आरोग्य मिळवणं हा होता. वैचारिक स्पष्टता, ऊर्जा आणि आंतरिक शांती हीच खऱ्या आरोग्याची खरी लक्षणं आहेत. आधुनिक जीवनाची खरी समस्या त्याचा वाढता वेगही नाहीये, तर त्या वेगात हरवलेली शांतताही आहे. आपले पूर्वज कदाचित परिपूर्ण नसतील, पण त्यांच्याकडे जीवनाचा एक नैसर्गिक ताल होता. निसर्गाशी त्यांचा एक अतिशय सुंदर समतोल होता. आणि जेव्हा हा नैसर्गिक ताल गमावला जातो, तेव्हा आपण हळूहळू आपली आंतरिक ओळखही हरवून बसतो. आज आपण सगळेच अधिक कार्यक्षम बनण्यासाठी नवनवीन प्रोडक्टिव्हिटी ॲप्स शोधत असतो. पण खरं सांगू, सर्वात उत्तम साधन तुमच्या स्मार्टफोनमध्ये नाहीये. स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा खरा मार्ग म्हणजे तुम्ही दिवसाच्या पहिल्या तासाला कसे सामोरे जाता यामध्ये दडलेला आहे. सकाळचा तो 1 तास खऱ्या अर्थाने तुमच्या संपूर्ण दिवसाची आणि आयुष्याची दिशा ठरवतो. तर मग उद्या सकाळी एक छोटासा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? फोनच्या स्क्रीनकडे पाहण्याआधी थोडा वेळ सूर्यप्रकाशाचा अनुभव घ्या. दिवसाच्या गोंधळात अडकण्यापूर्वी स्वतःला थोडा वेळ शांततेचा अनुभव द्या. कदाचित पहिल्यांदाच तुम्हाला तुमच्या शरीराचा खरा आवाज ऐकण्याची संधी मिळेल. प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाच्या अशाच अधिक सखोल आणि रंजक विश्लेषणांसाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा. आरोग्य आणि निसर्गाशी आपली नाळ पुन्हा जोडण्याची हीच योग्य वेळ आहे.